पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये खारघर शहरामध्ये विशेषतः कोपरा आणि ह्या संपूर्ण परिसरामध्ये एक युवा नेतृत्व म्हणून गेले 20 वर्ष खऱ्या अर्थानं समाजाच्या सेवेमध्ये कार्यरत असलेले एक युवा नेतृत्व अर्थात ऍडव्होकेट नरेश ठाकूर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागील पंचवार्षिक मध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर असतील किंवा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेची निवडणूक लढली आणि जनतेच्या कार्याच्या जोरावरती लोकसेवेच्या जोरावरती पनवेल महापालिकेच्या सभागृहामध्ये प्रवेश केला। सभापती म्हणून देखील कार्यकर्ते त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आणि पुन्हा एकदा पनवेल महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते उतरलेले आहेत। प्रभाग क्रमांक 6 या प्रभाग क्रमांक 6 मधून खारघर मधून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आपल्या सोबत आहेत। साहेब नमस्कार। मागील 20 वर्ष आपण समाजसेवा करताय। पनवेल महानगरपालिकेचे एक सक्रिय आणि कार्यरत नगरसेवक म्हणून तुमची ख्याती या विभागामध्ये आहे। पनवेल महापालिकेची निवडणूक पुन्हा एकदा लागली, आपण निवडणुकीच्या रिंगणात आहात, कसं सांगाल, कसा एकूण हा तुमचा प्रवास आहे? नक्कीच गेल्या 20 वर्षापासून या राजकारणामध्ये सामाजिक कार्यक्रम करत असताना मला आमचे आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब असतील, सभागृह नेते परेशजी ठाकूर असतील, तसेच आमचे आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील, यांचा माझ्यावर दृढ विश्वास आहे। त्यांच्या नेतृत्वाखालीच खऱ्या अर्थाने आम्ही या राजकारणामध्ये काम करीत राहिलो आणि गेले महानगरपालिकेमध्ये चांगल्या पद्धतीचे नगरसेवक म्हणून आम्ही चांगलं काम केलं। या समाजामध्ये या नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील त्याकडे आम्ही चांगल्या पद्धतीचं काम केलेलं जनतेला सुद्धा माहिती आहे। साधारणतः ह्या नगरसेवक झाल्यानंतर किंवा अगोदरपासून कोणकोणत्या विकास कामं किंवा कोणकोणते सामाजिक कार्यक्रम उपक्रम आपण राबवले? सामाजिक उपक्रम जर बघितलं तर बरेच आम्ही कार्यक्रम राबवले। त्यापैकी आरोग्य शिबिर असतील, गणेशोत्सव असतील, नवरात्र उत्सव असतील। आमचं दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी एक न्यू इयर कार्निवल असतो। त्या कार्निवल मध्ये बहुसंख्यक आमच्या प्रभागातील जवळजवळ हजारो लोक येऊन सकाळी या कार्यक्रमाचा लाभ घेत असतात, आनंद उत्सव करत असतात। नक्कीच नरेश ठाकूर यांचं एक वैशिष्ट्य आहे की या प्रभागातल्या प्रभाग क्रमांक 6 कोपरा गाव असेल, 2, 8, 10 हे सेक्टर्स असतील, या सर्व म्हणजे इथले भूमिपुत्र असतील, इथले कॉलनीमध्ये राहणारे सर्व लोक सर्वांना एकत्र आणून एक सामाजिक एकात्मता कसा, बंधुभाव कसा निर्माण होईल यासाठी न्यू इयर कार्निवलच्या माध्यमातून त्यांनी सातत्यपूर्वक प्रयत्न केलेला आहे। साहेब, पनवेल महापालिकेची निवडणूक आहे, महायुती महाविकास आघाडी सरळ टक्कर आहे, स्पष्ट दिसतंय। विशेषतः बीजेपी विरोधात महाविकास आघाडी म्हटलं तरी चालणार आहे। कशा पद्धतीने निवडणुकीची तयारी करताय, काय सांगाल? मला वाटत नाहीये की असं महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये टक्कर होणार, कारण की महाविकास आघाडीचे जे आता येणारे जे उमेदवार आहेत ते कधी जनतेसमोर कधी आलेच नाहीत, त्यांनी कुठले काम केलं नाहीये। जसं पावसाला आला की आपण छत्री विकत घेतो किंवा छत्री बघत राहतो, तशा पद्धतीचे उमेदवार आपल्याला समाजामध्ये लोकांना दिसणार आहेत। जनतेचा कौल नेहमीच आमच्या हे महायुतीचे जे उमेदवार आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीचे त्यांच्याकडेच राहणार आहे। आणि जनतेला माहिती आहे इथल्या मागील नगरसेवकांनी किंवा आम्ही जे या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत त्यांनी कशा पद्धतीचं काम केलंय, जनतेच्या सांगण्यावरून किंवा जनता जे म्हणेल त्या पद्धतीने त्यांच्या समस्या आम्ही नेहमी सोडत राहिलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त विकास करण्याचं काम आम्ही या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलंय। ह्या नवीन येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण प्रभावी दावेदार आहात, निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, कोणतं विकासाचं विजन घेऊन पुन्हा एकदा लोकांसमोर जाणार आहात, काय सांगाल? आता जर बघितलं तर या आमच्या प्रभाग 6 मध्ये सेक्टर 10 मध्ये आपलं दिबा पाटील भवन खूप मोठ्या लेवलचं भवन होणार आहे आणि ते भवन नक्कीच व्हायला पाहिजे। या उद्देशाने आम्ही आमचा सेक्टर 10चा विकास कसं होईल याकडे आपण पाहत आहोत। तसेच सेक्टर 10 मध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून एक चांगली न्यू इंग्लिश स्कूल बनेल याची मी अपेक्षा करतो। तसेच वेगवेगळे समाजामध्ये लोकांना त्याच्या उपयोगी कसे होणार अशा पद्धतीचे विकास कसं घडेल याकडे आम्ही नेहमी लक्ष देणार आहोत। एकूणच ह्या पनवेल महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जसं तुम्ही म्हटलात की आमदार प्रशांत ठाकूर यांचं विकासाचं विजन घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत, काय मतदारांना आव्हान कराल ह्या निवडणुकीच्या अनुषंगानं? आव्हान जर बघितलं तर जनतेला माहितीच आहे की आम्ही जर सेक्टर 10चं बघितलं तर सेक्टर 10 मध्ये रस्ते गेले 7 वर्षापूर्वी जेव्हा ग्रामपंचायत असताना रस्तेच नव्हते सेक्टर 10 मध्ये, आम्ही आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीचे सेक्टर 10 मध्ये रस्ते बनवले, मोठ्या पद्धतीचे गार्डन बहुउद्देशीय गार्डन बनवलं। कोपरा गावामध्ये बघितलं तर पाण्याची टाकीच नव्हती, पाण्याची मोठी टाकी चांगल्या पद्धतीची बनवली। कोपरा गावात चांगल्या पद्धतीचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनले, गटर बनली, नवीन विद्युत लाईट्स व्हाईट कलरच्या ज्या लाईट्स असतात
त्या लावण्यात आल्या. म्हणजे एकंदरीत जर बघितलं, जो आपल्याला पायाभूत ज्या सुविधा असतात नागरिकांसाठी, त्या सर्व आम्ही आजपर्यंत लोकांना दिलेल्या आहेत आणि यापुढे चांगल्या पद्धतीचं अजून कसं होणार त्याकडे आम्ही लक्ष देऊ. काय वाटतं ह्या विजयाबद्दल महापालिकेच्या निवडणुकीमध्ये? 100%च आम्ही सर्वच उमेदवार या रिंगणामध्ये असणार, सर्व इच्छुक आहेत आणि हा विजय भारतीय जनता पार्टीचा, महायुतीचाच होणार. धन्यवाद. हे होते एक नरेश ठाकूर साहेब. विरोधकांनी फक्त पावसाळा आला की छत्री काढायची एवढीच भूमिका प्रत्येक वर्षी निभावलेली आहे. त्यामुळे जनता ओळखून आहे, जनता सुज्ञ आहे. विकासाच्या कामावरती, लोकांच्या सेवेच्या कामावरती जनता ह्यावेळेस नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना, मला देखील महापालिकेच्या सभागृहामध्ये नक्की पाठवतील असा विश्वास नरेश ठाकूर यांनी व्यक्त केलेला आहे. धन्यवाद.